पराभव झाला असता तो महाविकास आघाडीचा पराभव ठरला असता आणि म्हणून यशस्वी माघार घेणं हा एक रणनीतीचा भाग असतो. राजकारणामध्ये मी यशस्वी माघार घेतली. जेव्हा 4 पावलं आपल्याला पुढे जायचं असतं तेव्हा 2 पावलं आपल्याला मागं जावं लागतं. आता विनायक राऊत साहेब कसे आहेत, त्यांनीच सगळ्यांची सुपारी घेतली की मातोश्रीला दगाबाजी करायची आणि आपलं विनायक राऊतचं तुंबडं भरायचं हे काम चालू आहे. साधे पक्ष पदाधिकारी नेमायला ते पैसे घेतात असं मी नाही बोलत, शिवसैनिक बोलतात. मी खानदानी माणूस आहे तेव्हा मी काय असती दुकानदारी त्यांच्यासारखी करत नाही. असं आहे की उद्धवजी हे बाळासाहेब ठाकरे साहेबांची विरासत आहे, प्रबोधनकार ठाकरे साहेबांची ही विरासत आहे. तर ते खूप चांगले आहेत. कोकणातनी महाराष्ट्रात आज एवढ्या पडझडीनंतर सुद्धा त्यांना फॉलोईंग आहे. मी कोकणात फिरलोय, सामान्य गावपातळीचा कार्यकर्ता निष्ठेनं त्यांच्याबरोबर आहे. कधी कधी अप्स अँड डाऊन्स हे राजकारणामध्ये असतात. भाजपला होते, आमचे 2 खासदार होते 86 सालामध्ये. कोणाला वाटलं होतं बाळ माने आमदार होईल? महाराष्ट्रात 17 जागांसाठी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जी होती ती काल संपलेली आहे. अर्थात यामध्ये जवळपास 6 जागा ह्या बिनविरोध निवडून सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे लोकशाही धोक्यात आहे का. याचं कारण असं की भाजप असेल किंवा महायुतीचे घटक पक्ष जे असतील ते सध्या साम दाम दंडभेद याचा वापर करून विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप विरोधकांकडनं होऊ लागलेला आहे. सगळ्यात पहिली बिनविरोध झालेली जागा म्हणजे अर्थात कोकणातली आणि कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले बाळ माने यांनी माघार घेतल्यानंतर तिथून अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत. स्वतः बाळ माने आपल्यासोबत आहेत, ते मुंबईत दाखल झालेले आहेत. अर्थात गाठीभेटींचं सत्र आता सुरू होईल आणि अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. कोणी तुम्हाला गद्दार म्हणतंय, कोणी म्हणतंय की तुम्ही मोठ्या प्रमाणात पैशांचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलाय, तुम्ही पैसे घेतलेले आहेत, असे अनेक आरोप होत आहेत. तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय? राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतच असतात. मी गेली 40 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे. त्यातली गेली 20 महिने सोडल्यास माझं सर्व राजकीय जीवन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळं मला खात्रीने मला विश्वास आहे की मी अत्यंत प्रामाणिकपणानं काम करतोय. 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची शिंदेसेनेची युती असल्यामुळे मला उमेदवारी न मिळाल्यामुळे मला उद्धवजींनी पक्षामध्ये घेतलं, पक्षप्रवेश दिला आणि उमेदवारी दिली आणि मला 75,000 मतं मिळाली. आज सुद्धा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून जे घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा उमेदवार व्हावं याच्यावर चर्चा झाली. त्यामुळं त्याच्यात शेतकरी कामगार पक्ष पण होता, त्यांनी कोणी लढणार नाही असं म्हटलं आणि त्यामुळं पक्षानं मला ही जबाबदारी दिली आणि त्यावेळेला मला सांगितलं होतं की आपल्याकडं 55 मतं उद्धव ठाकरे पक्षाची आहेत आणि महाविकास आघाडीची म्हणून 150 ते 200 मतदान आहे. एकूण मतदार 1018 जिंकण्यासाठी 550 मतं पाहिजेत आणि त्यामुळं असं माहिती असताना सुद्धा मला सुप्रियाताई सुळे महाविकास आघाडी म्हणून, हर्षवर्धन जगताप साहेब, हर्षवर्धनजी सकपाळ साहेब आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीनं आमदार मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई साहेब या सगळ्या मंडळींनी मग मला उमेदवारी देण्याचा एकत्रित निर्णय घेतला. तेव्हा मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित होतो आणि त्यामुळे माझी जी उमेदवारी आहे ती अशा प्रकारे निर्णय करून अंतिम झाली. मी उमेदवारी अर्ज भरत असताना मला सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या एकाही सदस्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडल्यास मला सूचक म्हणून पण सह्या दिल्या नाहीत. मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. बरं, अशा सूचना वरिष्ठांनी दिलेल्या होत्या. आता बाळ माने आपला उमेदवार जाहीर झाला, पहिला उमेदवार, आणि त्यामुळे मग मला शंका आली की मी जर निवडणूक लढवली असती तर मला माझ्या पक्षाची 55 मतं मिळाली असती आणि मग तो दारुण पराभव झाला असता तो महाविकास आघाडीचा पराभव ठरला असता. आणि म्हणून यशस्वी माघार घेणं हा एक रणनीतीचा भाग असतो. राजकारणामध्ये मी यशस्वी माघार घेतली. जेव्हा 4 पावलं आपल्याला पुढे जायचं असतं तेव्हा 2 पावलं आपल्याला मागं जावं लागतं आणि म्हणून ही मी वरिष्ठांना कल्पना त्या ठिकाणी दिली होती. आणि या ठिकाणी जे काय आर्थिक आरोप होतात हे नेहमीच आरोप होत असतात राजकारणामध्ये. सगळ्या क्षेत्रामध्ये निवडणूक होतात. मी अनेक निवडणुका लढलोय. मला ऑर्गॅनिक पद्धतीनं मतदान करतात आणि अनेक लोकांना लक्ष्मी दर्शनानं मतदान होतं असं सध्या स्थिती आहे आणि मग घोडे बाजार थांबावा म्हणून मी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. ज्यांना कोणाला गद्दारी वाटत असेल त्यांनी मला वाटतं बाळ मानेला पक्षातून हकालपट्टी करण्याची सुपारी घेतलेली असावी कदाचित, असं असू शकतं.
तुमचा नेमका रोग कुणाकडे आहे? कारण विनायक राऊत यांनी थेट आरोप केलेले आहेत की तुम्ही माघार घेणार याची चुनचुन त्यांना होतीच आधीपासून. तुम्ही गद्दार आहात, तुम्ही मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये घेतलेले आहेत भाजपकडनं. आणि सगळ्यात महत्वाचा जो त्यांनी आरोप केलाय तो म्हणजे भास्कर जाधव यांचे तुम्ही नातेवाईक आहात आणि यामध्ये कुठेतरी तुमच्या दोघांचं संगणमत आहे. याला तुम्ही काय उत्तर द्या? खरं तर याच्यात आदरणीय भास्करराव साहेबांचा काही याच्यात कुठेही संबंध दुरान्वये सुद्धा नाहीये. ते बिचारे त्यांच्या पक्षाचं नेते म्हणून काम करतात. माझा फॉर्म भरला, पक्षाचा आदेश म्हणून उद्धवजींनी सांगितलं, संजय राऊत साहेबांनी म्हणून ते आले. पण ते दुसऱ्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करत नाहीयेत आणि आमचे कौटुंबिक संबंध वेगळे, राजकीय संबंध वेगळे. आता विनायक राऊत साहेब कसे आहेत, त्यांनीच सगळ्यांची सुपारी घेतली की मातोश्रीला दगाबाजी करायची आणि आपलं विनायक राऊंचं तुंबडं भरायचं, हे काम चालू आहे. साधे पक्ष पदाधिकारी नेमायला ते पैसे घेतात असं मी नाही बोलत, शिवसैनिक बोलतात. आणि तेव्हा पालघरची लोकसभेची निवडणूक ह्याच्यामध्ये सुद्धा तो उमेदवार पडण्याकरता पालघरला मोठं काम आहे. म्हणजे आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे असल्यापासून किंवा आपले आनंद दिघे साहेब असल्यापासून एक वोट बँक आहे पालघर लोकसभेमध्ये आणि वेळोवेळी ते दिसलेलं पण आहे. तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार हरतो. रात्री 2 वाजता फर्न हॉटेलला विनायक राऊत कशा करता गेले होते? काय संबंध आहे रात्री त्यांना तिथं जाण्याचा? त्यामुळे हे सुपारी बाद्दर आहेत. जबाबदारी होती त्यांच्यावरती, त्यांना तिथं असणं अपेक्षित होतं. कसली जबाबदारी वगैरे काय नाही. हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार, मग जबाबदारी महाराष्ट्राची होती, तिकडे का नाही गेलात? तर हे 5 दिवसाची गॅप होती आणि रत्नागिरी मधलं त्यांचं बार्गेनिंग होतं. रत्नागिरी मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग लोकसभेत त्यांना काही लोक मदत करणार, त्याच्या अगेन्स्ट शिवसेना तिकडे पालघरमध्ये यांनी त्यांना मदत करायची. आता ही काही लोक कोण आहेत? ते तुम्हाला थेट गद्दार म्हणताय, तुम्ही नावही घेत नाही. स्वतः विनायक राऊत साहेब हेच गद्दार आहेत. मी जबाबदारीनं बोलतो. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचे जवळचे असणारे जे लोकसभेला त्यांच्यावर होते, जिल्हा प्रमुख चाळके, तालुका प्रमुख साळवी आणि विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, हे सगळ्या लोकांनी माझ्याकडनं पैसे घेतले आणि गद्दारी केली. मला हरवलं तरी पण मला 75 मतं मिळाली आणि हे 2 महिन्यामध्ये शिंदे सेनेत प्रवेश करते झाले. म्हणजे कोण गद्दार? माझ्या सुनबाई निवडणुकीला उभ्या राहत्या रत्नागिरी नगरपालिकेच्या, तेव्हा सुद्धा यांनी राष्ट्रवादीला ते तिकीट द्यायचं ठरवलं होतं. मी इथं येऊन उद्धवजींना, आमच्या कदम साहेबांना, देसाई साहेबांना, अनिल देसाई हा सगळा विषय सांगितला. हे मला एबी फॉर्म देत नव्हते माझ्या सुनबाईसाठी. मी उपनेता आहे. मला आधी मुळात संजय राऊत साहेबांनी आणि उद्धवजींनी उपनेता केलं, ह्याच खटकत होतं विनायक राऊत साहेबांना. आणि म्हणून मला कधी एकदा पक्षातून दूर करायचं म्हणजे यांचं रान मोकळं. कारण आदरणीय उद्धवजी, रश्मीताई किंवा ठाकरे कुटुंब हे खूप चांगलं कुटुंब आहे. माझे त्यांचे फार जुने स्नेहसंबंध आहेत आणि मी शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी मला मान सन्मान दिला, मला उपनेता केलं, चांगलं प्रेम दिलं. वेळोवेळी अनेक वैचारिक गोष्टीवर आमच्या तासनतास गोष्टी व्हायच्या. शिवबंधन परिक्रमेचा कार्यक्रम मी पालघरपासून राबवला. म्हणजे हे जी काय माझी जवळीक होती ही विनायक राऊत साहेबांना खूपच होती, हे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसायचं. पण विनायक राऊत पक्षाच्या विरोधात जाऊन एवढं जर काम करत असतील, जर एवढं नुकसान करत असतील, तर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत का? वारंवार तुम्ही सांगताय, तुम्ही तुमचं म्हणणं मांडताय. मी नव्हे, अनेक कार्यकर्ते सांगतायत. मी एकटा नाही आहे. मी तर आता आलो 20 महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये. त्याच्या आधी तर काही शिवसेनेची वाट लावण्यात विनायक राऊतांचा हिरीचा वाटा आहे. ह्यांना जवळ माणसंच कोण नको आहेत. आता मिलिंद नार्वेकर साहेब चांगलं काम करतायत, आमचे अनिल परब साहेब काम करतायत किंवा अनिल देसाई साहेब काम करतायत. पण हे त्यांचे कान चावत होतात. सकाळी जायचं 11 वाजता आणि सांगायचं. ते बिचारे साधे आहेत, सज्जन आहेत उद्धवजी, त्यांना मिसगाईड करतात आणि संजय राऊत साहेब मिसगाईड करतात. आता कदाचित ही त्यांना शल्य असेल की त्यांना तोडपाणी करायला मिळाली नाही, ते दुःखाटणार बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे. तोडपाणी होणार होती कदाचित त्यांना सवयच आहे ना त्याची. या संदर्भात असे अनेक निर्णय आहेत. गेल्या वर्षी सुद्धा पनवेल विधानसभेची उमेदवारी देण्याच्या संदर्भात ह्याच विनायक राऊतांनी गडबड केली. पालघरची लोकसभेची सीट हलण्यासाठी ह्यांनी खूप डील केलं. आणि मी जर पैसे घेतले असं संजय राऊत किंवा विनायक राऊत सांगतायत, तर मी नम्रपणाने त्यांना विनंती करतो, छोटासा जर एखादा पुरावा ना, अशा गोष्टी पुराव्यात मिळत नाहीत हे मला पण माहिती आहे. पण एखादा संकेत, मी सोफिटेल हॉटेलला राहिला होतो, तिथली सीसीटीव्ही कॅमेरे तपासा,
मी अन्य हॉटेलमध्ये होतो किंवा कोण आलं माझं कोटीचा व्यवहार काल सोफिटेलमध्ये झाला असं राऊत म्हणाले. म्हणणं 100% याचा अर्थ हे काही चणे कुरमुरे नाहीत ना 10 कोटी म्हणजे तुमच्या भाषेत सगळ्यांच्या भाषेत 10 खोके. आता 10 कोके त्या सोफिटेल हॉटेलमध्ये घेऊन जायचं झालं, गाडीमध्ये भरायची झाली तरी ते जगजाहीर होणार. त्याचं वजन किती सत्ताधारी पक्षाला काय शक्य नाही नाही असेल शक्य, सत्ताधारी पक्षाला शक्य काही असू शकतं, पण असं तिथं घडलंय नाहीये. त्यांनी पुरावे द्यावेत ना हे बोलताना. उगाच काहीतरी पानसट काहीतरी बोलू नये सवंग लोक किंवा टीआरपी साठी किंवा बाळमान्याचं रेप्युटेशन खराब करण्याकरता. मी 40 वर्ष राजकारणात आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक आहे. मी युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि मी प्रामाणिकपणानं म्हणजे गेले 20 महिने सुद्धा मी शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणानं काम केलं. मी नाही केलं असेल ते त्यांनी सांगावं. पण असं असलं तरी अर्ज मागे घ्यायला नितेश राणेंसोबत गेलात तुम्ही, त्याच्यावरूनही आक्षेप आहे. तो विषय असा होता की जेव्हा 2 वाजता मी हा निर्णय घेतला की आता आपल्याला घ्यायचा आहे, तेव्हा शेवट कुठल्याही राजकीय नेत्याचं पक्षाचं संरक्षण असणं गरजेचं असतं त्या स्थितीमध्ये. आणि मग नितेश राणे साहेबांनी मला विचारलं, अरे बाबा काय मदत लागेल सांगतो. म्हटलं साहेब तुम्ही मंत्री आहात कोकणचे, तुम्ही सोबत आल तर मलाही काही अडचण नाही म्हणून ते. आणि त्यांच्या राणे कुटुंबाचे माझे जुने संबंध आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे जरी मी 20 महिने शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी काही भाजपला शिव्या घालून बाहेर पडलो नव्हतो. ते राजकीय संबंध वैयक्तिक संबंध हे असतातच असतात. तर तेव्हा मला असं वाटतं लार्जर इंटरेस्ट ऑफ द महाविकास आघाडी मी हा निर्णय त्या ठिकाणचा घेतला. त्याला यशस्वी माघार मी म्हणतो. ते गद्दारी म्हणत असतील, पैसे देतो, तो त्यांचा चॉईस आहे. पण राजकारणामध्ये माझ्यावर प्रमोद महाजन साहेबांचे संस्कार आहेत, गोपीनाथजींचे आहेत, नितीन गडकरींचे आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत, अटलजी अडवाणींचे आहेत, आदरणीय मोदीजी आहेत, आदरणीय अमित भाईचे आहेत. त्यामुळे मला अशा प्रकारचा हलकटपणा करण्याची काही आवश्यकता अजिबात नाहीये. मी खानदानी माणूस आहे, तेव्हा मी काय असती दुकानदारी त्यांच्यासारखी करत नाही. या यशस्वी माघार घेण्यासाठी तुम्हाला कुठला दबाव किंवा कोणी कन्व्हिन्स करायला फोन केलेला होता का? आता जी काही सगळ्या नेत्यांची तुम्ही नावं घेतलीत ती सगळी भाजपची नावं आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा किंवा इतर कोणाचा उल्लेख नव्हता. आता पुढची वाटचाल त्याच दिशेने परत असणार आहे? नाही, असं आहे ते काय ठरवेल वेट अँड वॉचमध्ये. पण नितेश राणे साहेब किंवा नारायण राणे साहेब किंवा राणे कुटुंब किंवा रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, बावनकुळे साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत, यांचे माझे अत्यंत मैत्रीचे नातं आहे, संबंध आहेत. आणि स्वाभाविकपणे या सगळ्या लोकांनी मला असं म्हटलं, बाबा तुला काय आवश्यकता लागली तर आम्हाला सांग. तर म्हणून आम्ही त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तर त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटतं नाही. कोकणातले अनेक प्रश्न आहेत. आंबा काजू उत्पादक कर्जबाजारी आज आहे, त्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये अडचणी आहेत. आज नितेश राणे साहेब मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत. किंवा अनेक कोकणातले जे काही प्रश्न आहेत हे सुटण्याच्या दृष्टीनं शेवट प्रवाहाच्या बरोबर. आता ह्यांनी जर मला हकालपट्टीचं केले तर जसं मांजरीचं पिल्लू जसं एखाद्या खोलीमध्ये तुम्ही अडकवून ठेवलं तर त्याची घुसमट होणार, तसं तुम्ही जर माझी हकालपट्टी केली आज मला, तर मी 40 वर्ष राजकारणात आहे, माझेही फॉलोअर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा भविष्य आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आज चांगली संधी कोकण विकासाची आहे. राणेसाहेब खासदार आहेत, रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत, नितेश राणे साहेब आहेत, देवेंद्रजींचं तर सारखं कोकणावरती लक्ष असतं. त्यामुळं आपण पाहू काय होतंय ते त्याच्यापुढे भविष्यामध्ये. आता तुम्ही म्हणालात की कोकणाला भविष्य आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणात काय भविष्य आहे? जर तुमची आता हकालपट्टी झालेलीच आहे तर तुम्हाला कोकणात त्या पक्षाचं भवितव्य काय दिसतं? नाही, असं आहे की उद्धवजी हे बाळासाहेब ठाकरे साहेबांची विरासत आहे. प्रबोधनकार ठाकरे साहेबांची ही विरासत आहे. तर ते खूप चांगले आहेत. कोकणातली महाराष्ट्रात आज एवढ्या पडझडीनंतर सुद्धा त्यांना फॉलोईंग आहे. मी कोकणात फिरलोय. सामान्य गावपातळीचा कार्यकर्ता निष्ठेनं त्यांच्याबरोबर आहे. कधी कधी अप्स अँड डाऊन्स हे राजकारणामध्ये असतात. भाजपला होते, आमचे 2 खासदार होते 86 सालामध्ये. कोणाला वाटलं होतं बाळमाने आमदार होईल? मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. तेव्हा असं अप्स अँड डाऊन्स असतात, असं काही नाहीये काय. पण मग अशा पद्धतीनं हकालपट्टी करत राहिले तर राहणार कोण पक्षात? हा पण प्रश्न उपस्थित. उद्धवजीने हा विचार केला पाहिजे की असे हे विनायक राऊतांसारखे जे डोमकावळे आहेत ते चांगले दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणतील असं मला वाटत नाही. हेच उलट सुपाऱ्या घेतात आणि कार्यकर्ते संपवायचा असा कार्यक्रम ते करतात. आरोप प्रत्यारोपांबद्दल तर आपण बरंच बोललो, पण मला एक मतदार म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून पडलेला जो प्रश्न आहे तो म्हणजे हा की अशा पद्धतीनं जर निवडणुकीतून माघार घेतली जात असेल
तर उद्या भवितव्यात निवडणुकांवरती विश्वास कोण ठेवणार? निवडणुका होतीलच कशाला? मग निवडणुका घ्यायची गरज काय? आणि पुन्हा एकदा जो प्रश्न उपस्थित होतो, लोकशाही खरंच अशा पद्धतीनं जिवंत राहू शकेल का? असं आहे की ह्याच्यावर एक वेगळा आपला इंटरव्ह्यू करू. लोकशाही आणि लोकशाही जिवंत आहे. कारण प्रश्न सध्या तुम्हाला विचारले जातात कारण तुम्ही माघार. हो नाही ना, सांगू ना, लोकशाही जिवंत राहणार आहे. आपण एखादा पाण्यानं अर्धा भरलेला ग्लास, कोणीतरी म्हणणार तो अर्धा रिकामा आहे, आणि माझ्यासारखा सकारात्मक कार्यकर्ता म्हणणार तो अर्धा भरलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची प्रत्येकजण व्याख्या वेळोवेळी परिस्थिती, कोण जात्यात आहेत ते उलटं बोलणार, सोपात आहेत ते उलटं बोलणार. माझं रत्नागिरीमधली कोकणातली सीट काय मागे नाही, महाराष्ट्रामध्ये 6 सीट मागे गेलेत आज. त्यामुळं हा सगळा ओव्हरऑलच वैचारिक विषय आहे आणि तो जनतेनं ठरवायचा आहे. लोकशाही आज मॅन्डेट आहे, निवडून आलाय, जो जिताव सिकंदर हे आहे. विरोधी पक्षातला माणूस हे असंच बोलणार, जिंकलेला माणूस असं म्हणणार की लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलाय. फार मागं फार जात नाही, पण माझ्या इतिहासात मी असं वाचलंय की दुसरं महायुद्ध हे विस्टन चर्चिलच्या नेतृत्वाखाली युरोपनी इंग्रजांनी जिंकलं गेलं. पण पुढच्या निवडणुकीत विस्टन चर्चिल विजयी झाले नाहीत. तर लोकांना प्रश्न केला, तुम्ही विस्टन चर्चिलला निवडून का दिलं नाही त्यांच्या पक्षाला? तर लोक म्हणाले ते त्यावेळेला योग्य होते युद्धजन्य परिस्थितीमध्ये. आता आम्हाला युरोपचा विकास करायचा आहे, त्याच्याकरता आता त्या आम्हाला बेटर चॉईस वाटतोय. तेव्हा हे रहाडगाडगा आहे. तेव्हा असा काही विषय आज सगळं झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. आज आझादी का काय अमृत महोत्सव साजरा केला, शताब्दी साजरी करायची आहे. प्रत्येकाला संधी मिळते. काँग्रेसला संधी होती, मग जनता दलाला संधी होती, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता, उद्धवजी मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे आज काय विरोधी पक्षाला काय मिळालं नाही सगळं संपलं असं नाही. चॉईस आहे लोकांचा, लोक ठरवतात वेळोवेळी. म्हणू शकतो का की आज भाजप जे सुपात आहे उद्या जात्यात येऊ शकतो? असं मी म्हणणार नाही. मी काय ज्योतिषी नाही आहे, पण जो काय ट्रॅक रेकॉर्ड आहे राजकारणातला, तर भले भले पक्ष सत्तेत असतात, ते सत्तेतून दूर होतात, हा ट्रॅक रेकॉर्ड आहे. उलट आज विकसित भारत व्हाण्यासाठी पुढील 25 वर्ष भारतीय जनता पार्टी राहणं काही गैर नाही ना. कारण लोक त्यांना मॅन्डेट देत आहेत, त्यांच्याकडे अजेंडा आहे विकसित भारताचा. देवेंद्रजीकडे विकसित महाराष्ट्राचा अजेंडा आहे. रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांच्या जोडीनं काम करतायत. बावनकुळे साहेब आहेत, नितेश राणे साहेब आहेत, ही सगळी मंडळी आहेत. तेव्हा आपल्याला आता सध्या प्रवाहाबरोबर जाणं हीच मला वाटतं काळाची गरज आहे. बाळमा, म्हणजे खरं तर आज तुमचा हा इंटरव्ह्यू करण्यामागचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे जो प्रश्न विचारला जातोय आणि जे शंका उपस्थित केली जाते की तुमच्यासारख्या जर एखाद्या उमेदवाराने माघार घेतली तर निवडणुकांचं काय होणार. खूप गहन चर्चा यावरती आता सुरू झालेली आहे. परंतु हा प्रश्न जितका बाळमानेंना विचारला जातोय मला वाटतं तितकाच पोटतिडकीने तो विरोधी पक्षाला सुद्धा विचारणं गरजेचं आहे. कारण फक्त बाळमाने यांनी माघारही घेतलेली नाहीये, तर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा माघार घेतलेली आहे. तिथे काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा काही मतदारसंघात माघार घेतलेली आहे, त्यामुळे पुण्यात घेतलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षावरती आता जनतेने कसा विश्वास ठेवावा हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि याची जबाबदारी विरोधी पक्षातील प्रमुख नेते घेणार आहेत का, की प्रातिनिधिक उदाहरण म्हणून फक्त बाळ माने यांनाच त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहात, हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे. इथेच थांबूयात. तुम्ही पाहत रहा मुंबई तक.